मैत्रिणींनो, शीतल किचन मध्ये तुमचं आजही स्वागत आहे। आज आपण बनवतोय चना मसाला, हा माझ्या पद्धतीने। मी काय केलंय माहिती का, चना मी थोडासा 2 शिट्ट्या काढून शिजवून घेतलाय, थोडंसं मीठ टाकून। हा आपला काळा चना आहे, हरभऱ्याच्या डाळीचा पूर्वीचं जे असतं तो चना आहे हा। त्याच्यानंतर मी टमाट्याची प्युरी करून घेतली आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी कांदा, अद्रक, लसूण, मिरची आणि जिरे हे पण मी मिक्सरमधनं बारीक काढून घेतलंय। त्यानंतर आपलं रेग्युलरमध्ये ही आहे मोहरी फोडणीसाठी, जिरे, तिखट, त्यानंतर हळद, थोडंसं छान थोडी स्पायसी चव यावी म्हणून मी थोडेसे मिरचीचे तुकडे पण घेतले, आमच्या घरचा मसाला, हे मीठ, थोडासा कढीपत्ता आणि हा आहे हिंग, तसंच तेल। त्यानंतर तुम्हाला प्रमाणानुसार तुम्ही जसं तुम्हाला लागतं तसं पाणी। तर मी सुरुवात करते। मी सर्वप्रथम तेल टाकेल, अंदाजेच घेईल मी तेल। मला आता एवढ्या वर्षांचा स्वयंपाक करायचा अनुभव येतो, तेलाचा अंदाज घेतो। तर तरी पण एक साधारण ह्या एक 2 चमचे, 2 पळी, जशी तेलाची पळी येते ना तसे 2 पळी चमचे तेल आहे। आता आपण सर्वप्रथम याच्यामध्ये आपलं नेहमीप्रमाणे मोहरी तडतडली आहे, जिरे, याच्यामध्ये मी टाकेल थोड्याशा मिरचीचे तुकडे, आणि तुम्ही करून बघा, खरंच मिरचीच्या तुकड्यांनी चव खूप छान येते। त्याच्यानंतर आपल्याला आता ह्या तेलामध्ये काय करायचं आहे, आपल्याला ही जी कांदा, अद्रक, लसूण, मिरची आणि जिरेची जी पेस्ट केली आहे ती ह्या तेलामध्ये खूप छान परतून घ्यायची, आणि ग्रेव्ही छान येते चण्या मसाल्याला आणि कलरही छान येतो। हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। बघत राहा। याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं। तुम्ही असं आपण नेहमी भाजीसाठी करतो, जसं कांदा भाजून किंवा कांदा तेलामध्ये शॅलो फ्राय करून, टमाटा शॅलो फ्राय करून तसंही करू शकता, पण मी थोडं वेगळ्या पद्धतीची करून दाखवते तुम्हाला। हा कच्चा कांदा घेतलाय, कच्चा कांदा, त्यात थोडा लसूण, अद्रक, मिरची आणि जिरे हे बारीक केले आहेत। हिंग पण टाकून घेते मी। तुम्ही म्हणाल मी कशातच कोथिंबीरीचा वापर करत नाही, ॲक्च्युली कोथिंबीर आहे ना, मला थोडंसं नाही जमत। कोथिंबीरीने माझी थोडी ॲसिडिटी वाढते, त्यामुळं मी कशातच कोथिंबीर नाही टाकत। तुम्ही टाकू शकता, थोडी जर कोथिंबीर खाल्ली की ॲसिडिटी वाढते माझी, त्यामुळं मी नाही खात। तुम्ही म्हणताल की प्रत्येक याच्यामध्ये रेसिपी तर दाखवत आहे पण कोथिंबीर तर कुठेच नाही, पण नाही खात ते। 2-1 वर्षापासून कोथिंबीर अजिबात खात नाही। छान परतलाय आपण। आता याच्यामध्ये तिखट, हळद, घरचा मसाला काळा आपण नेहमी करतो जसा उन्हाळी मसाला तो आहे हा। त्यानंतर हे 3-4 पानं मी कढीपत्त्याचे पण टाकते। मीठ ॲड करून टाकते, तसं हरभऱ्यात आपण मीठ टाकलंय, चण्यामध्ये थोडंसं कमीच टाकायचं मीठ। हे असं आपण मसाला सगळा छान
याच्यामध्ये परतून घ्यायचा. मसाला असा आपण थोडंसं कांदा परतत आल्यावर टाकला ना की मग तरी खूप मस्त येते. कोणत्या पण भाजी असो किंवा असा चना मसाला असू दे. आता आपण याच्यामध्ये टमाट्याची जी प्युरी आहे, 2 टमाटे साधारण मी त्याची प्युरी ॲड करते. टमाट्याला कलर नव्हता, असा थोडेसे कमी लाल होते, त्यामुळे ते असं दिसतंय. हे बघा आपल्या टमाट्या आणि कांद्याला बघा कसं तेल सुटलंय. आता हे तेल सुटलं ना की याच्यामध्ये आपण चणे जे आपण शिजवून घेतलेले 2 चिट्ट्या करून, तर ते मी ॲड करते. आणि हे या मसाल्यामध्ये छान परतून घेऊ आपण आता. तुम्ही म्हणाल हे पाणी कशाचं आहे? हे मी जे चणे शिजवले होते ना त्याचं पाणी आहे. तर ते पाणी मी वेस्ट न करता याच्यामध्ये थोडं जे असं तो मसाला पूर्ण त्याच्यात मुरावा म्हणून आपण किंचित शिजण्यासाठी जे पाणी त्याच्यामध्ये ॲड करतोय. आता मी छान परतून घेतले. आता मी याच्यामध्ये हे पाणी जे आहे चण्याचंच शिजवतानाचं बाजूला केलेलं, तर ते मी ॲड करते. एक 5 ते 10 मिनिटात रेडी होईल आपला चना मसाला. हे बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपला चना मसाला. ही तुम्ही भाजी बनवूनही खाऊ शकता आणि अगदी नाश्त्याला अशी मिसळ असते ना त्याच्यावरती तुम्ही कांदा बारीक चिरून, टमाटा बारीक चिरून, शेव असं जरी तुम्ही केलं तर लहान मुलांना पण अगदी खूप आवडते. चला या जेवायला.